वेलकम बॅक टू आवर चॅनल के नॉलेज। पुन्हा एकदा आपल्या के नॉलेज चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4 यातील विषय इंग्रजी व बुद्धिमत्ता पेपर क्रमांक 2 ची एक सराव प्रश्नपत्रिका सॉल्व करून घेणार आहोत। लगेच पाहूया क्वेश्चन नंबर 1। बाय अरेंजिंग द गिवन वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर विच वर्ड विल बी इन द मिडल पोझिशन। खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता। इथे कंसामध्ये आपल्याला काही वर्ड दिलेले आहेत आणि ते वर्ड आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये अरेंज करायचे आहेत आणि त्यानंतर त्या अरेंज नंतर येणारा तिसरा शब्द आपल्याला किंवा मिडलला येणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे। तर प्रथम आपण हे वर्ड अरेंज करून घेऊया। फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ यातील बघा एफ, एफ आणि एफ हे एफ वाले तिन्ही शब्द प्रथम येतील, पण त्यापैकी सर्वप्रथम कुठला येणार आहे? एफ आय, एफ ओ, एफ आय एफ। ओके, यातील एफ आय एफ म्हणजे फिफ्थ हा शब्द प्रथम येणार आहे। एफ आय एफ टी एच फिफ्थ। त्यानंतर आहे फर्स्ट हा सेकंड नंबर येणार आहे। एफ आय आर एस टी फर्स्ट। त्यानंतर येईल फोर्थ एफ ओ आर टी एच फोर्थ। त्यानंतर येणार आहे सेकंड आणि लास्ट येईल थर्ड। म्हणजेच 1 2 and 3 आणि इकडे 1 2 आणि 3 म्हणजे मिडल पोझिशनला येणार आहे फोर्थ। तर पहा पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे फोर्थ, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 हा योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे। क्वेश्चन नंबर 2। फाइंड द रॉंग पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड। विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे। हॉट, कोल्ड ही योग्य जोडी असणार आहे। पेट, वाईड हेच आपलं उत्तर असणार आहे, हीच चुकीची असणार आहे। पेट मीन्स पाळीव प्राणी आणि त्याच्या विरुद्ध असायला हवे की वाईल्ड ॲनिमल्स किंवा वाईल्ड पेट वाईल्ड, पण इथे वाईल्ड न देता वाईड दिले, वाईड, त्यामुळे हीच चुकीची जोडी असणार आहे। पुढील जोड्या चेक करून घ्यायच्या आहेत। पर्याय क्रमांक 3 स्टार्ट एंड ही सुद्धा योग्य जोडी असणार आहे। पर्याय क्रमांक 4 शार्प आणि ब्लंट ही सुद्धा योग्य जोडी असणार आहे। म्हणून पर्याय क्रमांक 2 पेट अँड वाइंड ही चुकीची जोडी असणार आहे। क्वेश्चन नंबर 3। संडे इज द वन डे ऑफ डॅश डॅश। ऑप्शनमधून शब्द निवडून येथे फिल करायचा आहे। ऑप्शन 1 वीक, ऑप्शन 2 ऑफ, 3 वीक अँड 4 वेल। बघा इथे संडे इज द वन डे ऑफ वीक। संडे हा आठवड्यातील एक वार आहे, तर इथे वीक आणि वीक असे दोन शब्द आले आहेत, परंतु ऑप्शन नंबर 1 मधील वीक आहे तो वीक अशक्त असा आहे आणि ऑप्शन नंबर 3 मधील वीक जो आहे तो वीक आठवडा आहे। म्हणजेच संडे इज द वन डे ऑफ वीक ऑप्शन नंबर 3 हा इथे योग्य ऑप्शन असणार आहे। ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर। क्वेश्चन नंबर 4। फाइंड द वर्ड दॅट बिगिन्स विथ डिफरंट साऊंड। वेगळ्या ध्वनीपासून सुरू होणारा शब्द शोधायचा आहे। ऑप्शन नंबर 1 टंग, नंबर 2 ट्रक, नंबर 3 थ्री अँड नंबर 4 टास्क। इथे बघा टीचा उच्चार टंग टी होतोय, ट्रक टीच होतोय आणि 4th नंबरमध्ये पण टास्क टीच होतोय, परंतु 3 नंबरमध्ये मात्र 3 थ होतोय। म्हणजेच ऑप्शन नंबर 3 इथे वेगळा साऊंड होतोय टीचा, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे इज करेक्ट आन्सर। क्वेश्चन नंबर 5। चूज द डिफरंट वर्ड इन द ग्रुप। आपल्याला ग्रुपमधील वेगळा वर्ड शोधायचा आहे। 1 नंबर मार्च, 2 नंबर डिसेंबर, 3 नंबर मे अँड 4th सप्टेंबर। इथे बघा मार्च, डिसेंबर आणि मे हे 31 दिवसांचे महिने आहेत आणि सप्टेंबर हा 30 दिवसांचा महिना आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर। क्वेश्चन नंबर 6। वेअर शुड बी द कॉमा इन द गिवन सेंटेन्स। इथे एक सेंटेन्स दिला आहे आणि त्या सेंटेन्समध्ये कोमा कुठे देता येईल ते आपल्याला विचारले।
सेंटेन्स वाचूया. सोनाली, नीता, हिमानी अँड मनीषा आर ऑल फ्रेंड्स. खाली ऑप्शन दिले आहेत बघा. ऑप्शन ए बिफोर सोनाली. हा ऑप्शन कशासाठी आहे? आपल्याला कोमा कुठे यूज करायचा आहे? बिफोर सोनाली, सोनालीच्या पूर्वी. बिफोर सोनाली मीन्स सोनालीच्या पूर्वी. दिस इज रॉंग. सोनालीच्या पूर्वी कोमा नाही देता येणार. ऑप्शन नंबर बी बिफोर नीता. बिफोर नीता, नीताच्या पूर्वी म्हणजे इथे. दिस इज करेक्ट. ऑप्शन नंबर सी बिफोर अँड. अँडच्या पूर्वी. दिस इज रॉंग. अँडच्या पूर्वी कोमा देण्याची गरज नसते. ऑप्शन नंबर डी आफ्टर नीता. नीताच्या नंतर म्हणजे इथे. इथे कोमा देणं हे देखील योग्य असणार आहे. म्हणजेच बिफोर नीता अँड आफ्टर नीता. ऑप्शन नंबर बी अँड ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. तर पाहूया खालील ऑप्शनमध्ये कुठे आहे बी अँड डी. ऑप्शन नंबर 4मध्ये दिसत आहे बी अँड डी. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 7. विच मेसेज विल बी गिवन टाईम. पुढे आपल्याला एक पिक्चर दाखवलं आहे. त्या पिक्चरमध्ये जी काही सिच्युएशन आहे त्यानुसार आपण कुठला मेसेज देऊ, कुठला संदेश देऊ या प्रसंगाला अनुसरून ते आपल्याला ऑप्शनमधून शोधायचं आहे. ऑप्शन नंबर 1 हॅप्पी न्यू इयर. 2 हॅपी बर्थडे. 3 गेट वेल सून. अँड 4th थँक्यू. आपल्याला ह्या पिक्चरमध्ये दिसत आहे की बर्थडे सेलिब्रेशन सुरू आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हॅपी बर्थडे हा मेसेज देणं योग्य ठरणार आहे. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 8. चूज द यंग वन्स ऑफ ए गोट. गोटच्या यंग वनचं नाव म्हणजेच गोटच्या पिलाचं नाव, शेळीच्या पिलाचं नाव आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे. ऑप्शन नंबर 1 कोल्ट. 2 लॅम्ब. 3 किड. 4 कोल्ट. ऑप्शन नंबर 2 लॅम्ब. लॅम्ब हे शेळीच्या पिलाचं नाव आहे म्हणून ऑप्शन नंबर 2 लॅम्ब इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 9. चूज द रॉंग पेअर ऑफ बॉडी ऑर्गन्स अँड इट्स वर्क. बॉडी ऑर्गन्स आणि त्याचं काम याची चुकीची जोडी आपल्याला पर्यायातून शोधायची आहे. ऑप्शन नंबर 1 आईज. सी डोळे पाहतात. ओके. इयर्स नियर. ही रॉंग जोडी आहे. हेच उत्तर असणार आहे परंतु पुढील जोड्या चेक करूया. ऑप्शन नंबर 3 नोज स्मेल करेक्ट. 4 फीट वॉक करेक्ट. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 10. सॉल्व द फॉलोविंग पझल. आता बघा इथे आपल्याला एक पझल दिली आहे ह्या आकृतीमध्ये आणि तिथे काही जागा रिकामे ठेवल्या आहेत. इथे एक आणि इथे एक. तर इथे 2 ठिकाणी आपल्याला काय करायचे आहेत ऑप्शनमधून शोधून 2 अल्फाबेट्स इथे फिल करायचे आहेत, भरायचे आहेत आणि ही पझल पूर्ण करायची आहे. तर बघा पर्यायानुसार चेक करूया आपण. ए आणि एस. एल ओ टी यू आणि एस. तर हे बसते बघा परफेक्ट बसते. लोटस, रोज आणि सन. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 11. विच पंक्च्युएशन मार्क इज मिसिंग फॉलोविंग सेंटेन्स. या सेंटेन्समध्ये कुठले पंक्च्युएशन मार्क्स मिसिंग आहे म्हणजे द्यायचं राहून गेलं आहे ते आपल्याला ऑप्शन्समधून शोधायचं आहे. सेंटेन्स वाचूया. व्हॉट हॅपन्ड नेक्स्ट सेड द किंग. या वाक्यामध्ये कुठलं विरामचिन्ह द्यायचं राहून गेलं आहे ते पाहायचं आपल्याला. ऑप्शन फर्स्ट अर्धविराम आहे. ऑप्शन सेकंड एक्सक्लामेशन मार्क्स म्हणजेच उद्गारवाचक चिन्ह. 3 फुल स्टॉप पूर्णविराम. 4 क्वेश्चन मार्क. व्हॉट हॅपन्ड नेक्स्ट वाक्यामध्ये क्वेश्चन केला आहे, प्रश्न विचारला आहे म्हणून ऑप्शन नंबर 4 क्वेश्चन मार्क इज करेक्ट आन्सर. टुडे इज राहुल बर्थडे. विच ऑफ द फॉलोविंग ग्रेटिंग्स विल नॉट गिव्ह हिज फ्रेंड्स. म्हणजे राहुलचा आज वाढदिवस आहे तर त्याला त्याचे मित्र कुठल्या शुभेच्छा देणार नाहीत.
ऑप्शन नंबर 1, हॅपी बर्थडे राहुल, करेक्ट. 2, विश यू ए व्हेरी हॅपी बर्थडे, करेक्ट. 3rd, विश यू ऑल द बेस्ट, हीच चुकीची असणार आहे. ऑप्शन नंबर 3. पुढची चेक करूया. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे राहुल, 4th नंबरसुद्धा करेक्ट आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 13, सॉल्व द रायडल्स. बघा एक कोड आहे, ते आपल्याला सोडवायचं आहे. आय एम ॲनिमल, आय लिव्ह इन होल अँड माय नेम इज 3 लेटर. हू आय ॲम, मी एक प्राणी आहे, मी बिळात राहतो आणि माझे नाव 3 लेटरमध्ये येते, तर मी कोण आहे? ऑप्शन नंबर 1, काऊ. 2, रॅट. 3, डॉग अँड सी, कॅट. काऊ, डॉग, कॅट कोणीच बिळात राहत नाही, कोणीच होलमध्ये राहत नाही. ऑप्शन नंबर 2, रॅट. रॅट उंदीर हा मात्र बिळात राहतो, म्हणजेच योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2. 14, चूज द पंक्च्युएशन मार्क इज नॉट प्रेझेंट इन द गिवन बॉक्स. म्हणजे या बॉक्समध्ये आपल्याला काही पंक्च्युएशन मार्क्स दिलेले आहेत, काही विरामचिन्ह दिलेली आहेत आणि त्यातलं कुठलं इथे खालील ऑप्शनपैकी कुठलं इथे नाही आहे ते आपल्याला निवडायचं आहे. ऑप्शन नंबर 1, कॉमा आहे. 2nd, इन्व्हर्टेड कॉमा हा देखील आहे. ऑप्शन नंबर 3, एक्सक्लामेशन मार्क हा देखील इथे प्रेझेंट आहे. आणि 4th आहे सेमीकोलन. सेमीकोलन हे मात्र इथे प्रेझेंट नाही आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 हेच योग्य उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 15, ही इज बाउट डॅश डॅश इलेक्ट्रिक, चूज करेक्ट आर्टिकल्स. इथे काय करायचं आपल्याला, ह्या रिकाम्या जागेत योग्य ते आर्टिकल्स भरायचं आहे. बघा आर्टिकल्स नंतरचा शब्द कुठला आहे, इलेक्ट्रिक. इलेक्ट्रिक या शब्दाची सुरुवात कुठल्या लेटरने होते, ई. ई इज वॉवेल, वॉवेलने होते इलेक्ट्रिक, म्हणून इथे कुठला आर्टिकल्स येणार आहे, ॲन. ज्या शब्दाची सुरुवात वॉवेल्सने होते त्यासाठी ॲन हे आर्टिकल वापरलं जातं, म्हणून ही इज बाउट ॲन इलेक्ट्रिक आयरन, करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 16, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही लिव्ड डॅश डॅश हिज वाईफ ए लिटल हट नियर द सी. आता या वाक्यामध्ये आपल्याला पुढील ऑप्शन्समधील योग्य तो वर्ड फिल करायचा आहे. ही लिव्ड इन हिज वाईफ, नो. ही लिव्ड ॲट हिज वाईफ, नो. ही लिव्ड ऑफ हिज वाईफ, हे सुद्धा नाही होणार. ही लिव्ड विथ हिज वाईफ. ही लिव्ड विथ हिज वाईफ, म्हणजे इथे विथ हे योग्य प्रिपोजिशन असणार आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 विथ हे करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 17, कॅन आय यूज युअर पेन, क्वेश्चन मार्क. व्हॉट डज दिस सेंटेन्स शो, म्हणजे या वाक्यातून काय दर्शवले आहे. ऑप्शन नंबर 1, रिक्वेस्ट. 2nd, ऑर्डर. 3rd, इन्स्ट्रक्शन. 4th, परमिशन. कॅन आय यूज युअर पेन, इथे काय केलं आहे, काहीतरी विचारलं आहे, मी तुझा पेन वापरू शकतो का, म्हणजे परमिशन मागितली आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 परमिशन इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 18, व्हॉट टाईप ऑफ सेंटेन्स इज द फॉलोविंग. पुढे दिलेलं जे सेंटेन्स आहे ते कुठल्या टाईपचं आहे. सेंटेन्स वाचूया. आय कांट गेट अप, प्लीज हेल्प मी. प्लीज हेल्प मी, प्लीज काय, प्लीज काय दर्शवते, रिक्वेस्ट दर्शवते. बघा ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसतं आहे रिक्वेस्ट, हेच आपलं उत्तर असणार आहे, परंतु पुढील पर्याय चेक करून पाहूया. परमिशन नाही, इन्स्ट्रक्शन सूचना हे देखील नाही, आणि एक्सप्रेशन हे देखील नाही. ऑप्शन नंबर 1 रिक्वेस्ट, इथे विनंती केली आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 रिक्वेस्ट इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 19, विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट ए ऑर्डिनल नंबर. पुढील ऑप्शनमध्ये जे नंबर दिले आहेत त्यातील क्रमवाचक संख्या नसलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे. ऑर्डिनल नंबर मीन्स क्रमवाचक संख्या. ऑप्शन नंबर 1 6th, 2 2nd, 3 60
अँड 4 10th. 6th, 2nd, 10th हे सगळे ऑर्डिनल नंबर्स आहेत आणि ऑप्शन नंबर 3 मधला 60 हा ऑर्डिनल नंबर नाही आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 20. फाइंड द रॉंग ऑप्शन बिलो. खालीलपैकी चुकीचा ऑप्शन चूज करायचा आहे, निवडायचा आहे. ऑप्शन नंबर 1 एक ॲरो दाखवला आहे जो वरची दिशा दाखवतो, त्याला वर दिलाय अप, ही योग्य जोडी असणार आहे. त्यानंतर ऑप्शन नंबर 2 डावीकडची दिशा दाखवली आहे, लेफ्ट साईड दाखवली आहे आणि पुढे मात्र वर दिलाय राईट, म्हणजे ही चुकीची जोडी असणार आहे, ही चुकीची पेअर असणार आहे. आणि इथे आपल्याला रॉंग ऑप्शन निवडायला सांगितलं आहे, चुकीचा पर्याय निवडायला सांगितला आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 हेच आपले योग्य उत्तर असणार आहे. परंतु पुढचे पर्याय चेक करून पाहूया. ऑप्शन नंबर 3 खालच्या दिशेने ॲरो दाखवला आहे, म्हणजेच डाऊन, ही बरोबर जोडी असणार आहे. आणि ऑप्शन नंबर 4 टर्न घेतलेला उजव्या बाजूचा एक ॲरो दाखवलेला आहे आणि पुढे शब्द आहेत टर्न राईट, ही देखील चिन्ह आणि शब्दाची योग्य जोडी असणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 हीच चुकीची जोडी असणार आहे, म्हणून आपले योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 21. स्लीप या वर्तमानकाळी क्रियापदाचे अचूक भूतकाळी रूप कोणते? स्लीपचे भूतकाळी रूप आपल्याला पर्यायातून शोधायचे आहे. स्लीपिंग हे असणार नाही, सेल हे सुद्धा असणार नाही, स्लेप हे देखील नाही, स्लेप्ट हे मात्र स्लीपचे योग्य भूतकाळी रूप असणार आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 22. सिलेक्ट द रॉंग पेअर. चुकीची पेअर आपल्याला ऑप्शनमधून शोधायची आहे. ऑप्शन नंबर 1 बुल काऊ, बैल गाय. 2nd मॅन वुमन, पुरुष आणि स्त्री. 3rd किंग क्वीन, राजा आणि राणी. आणि 4th कॉक, आणि इथं हे नसायला हवं होतं परंतु त्यांनी कुकी दिलं आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 ही रॉंग पेअर असणार आहे, चुकीची जोडी असणार आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 23 to 24 साठी आपल्याला त्यांनी एक पॅसेज दिला आहे, एक उतारा दिला आहे, त्याचं योग्य ते वाचन करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर पुढे 23, 24 अँड 25 क्रमांकाचे क्वेश्चन आपल्याला या उतार्यानुसार सॉल्व करायचे आहेत. प्रथम आपण उतार्याचं योग्य वाचन करून घ्यायचं आहे. द ब्ल्यू व्हेल इज द बिगेस्ट ऑफ ऑल ॲनिमल्स बट इट इज नॉट द बिगेस्ट ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. इथेच वाचतच आपण महत्त्वाच्या पॉईंट्सला आधी अंडरलाईन करून घ्यायचं आहे. द ब्ल्यू व्हेल इज द बिगेस्ट ऑफ ऑल ॲनिमल्स. ब्ल्यू व्हेल इज द बिगेस्ट ऑफ ऑल ॲनिमल्स but is not the biggest of all living things. Some trees are much bigger than the biggest of animals. Trees are the tallest of all trees. They are found in America. They grow, found in America ला अंडरलाईन करायचे. They grow as tall as 100 meters or 300 feet. They are called redwood trees or redwoods. A big man standing under a redwood would look like teeny doll. आता याच्यावरचे क्वेश्चन्स पाहूया. क्वेश्चन नंबर 23. व्हॉट इज द टॉलेस्ट ट्री. टॉलेस्ट ट्री कुठली आहे बघा, इथे उल्लेख आला आहे सिक्वेओया ट्री आर द टॉलेस्ट ऑफ ऑल ट्रीज. ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसत आहे सिक्वेओया ट्री. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 24. डॅश डॅश इज द बिगेस्ट ऑफ ऑल ॲनिमल्स. बघा पहिलीच ओळ दिसत आहे द ब्ल्यू व्हेल इज द बिगेस्ट ऑफ ऑल ॲनिमल्स. ब्ल्यू व्हेल ऑप्शन क्रमांक 1 ब्ल्यू व्हेल इज करेक्ट आन्सर. चूज ऑड मॅन आउट. वेगळा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. वेगळा पर्याय आपलं उत्तर असणार आहे. 1 नंबर बॉय, 2 आय, 3 हिम आणि 4 शी. बघा आय, हिम आणि शी हे सगळे काय दिसत आहेत प्रोनाउन्स, म्हणजे सर्वनाम दिसत आहेत. आणि ऑप्शन नंबर 1 बॉय हे मात्र नाउन, नाम दिसत आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 बॉय हे
ऑड असणार आहे इतर पर्यायांपेक्षा, म्हणून ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट ॲन्सर. तर अशा प्रकारे आज आपण पेपर क्रमांक 2 मधील विभाग 1 क्वेश्चन नंबर 1 पासून क्वेश्चन नंबर 25 पर्यंतचे क्वेश्चन पाहिले आहेत. तरी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि परत चॅनलला भेट द्या. आणि शिवाय तुम्हाला पुढील व्हिडिओ कुठल्या विषयातील किंवा कुठल्या घटकावरील पाहायला आवडेल ते मात्र कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.